तर विद्यार्थ्यांना एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनीच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच विद्यार्थ्यांनो एक सेकंद आपल्याला फक्त आणि फक्त लागेल या सुपर क्लासला एक लाईक आपल्याला आताच्या आताच लगेच करायचं आहे। जेव्हा तुम्ही या सुपर क्लासला लाईक कराल तुमच्यातर्फे मला मोटिवेशन मिळेल अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास तुमच्यासाठी बनवण्यासाठी। आणि तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब नसेल केले तर लगेच करून घ्या, कारण जेव्हा तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करसाल विद्यार्थ्यांनो एकदम फ्री असते सबस्क्राइब करणं। सबस्क्राइब लगेच करून घ्या। जेव्हा सबस्क्राइब करसाल तेव्हा काय होईल, नवीन सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड होता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। त्या कारणास्तव सबस्क्राइब करणं लाईक करणं अत्यंत गरजेचे असते। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांना आपल्या समोर असा दिसून येतो की जिल्हा न्यायाधीशाला शपथ कोण देते ते आपल्याला विचारलेलं आहे। सर्वात पहिल्या प्रश्नामध्ये जो जिल्हा न्यायाधीश असतो त्या शपथ कोण देते, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, सरन्यायाधीश किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 या ठिकाणी योग्य आहे। जिल्हा न्यायाधीशाला कोणीही शपथ देत नाही। म्हणजे काय, जिल्हा न्यायाधीशाला शपथ कोण देईल असे घटनेमध्ये कुठेही नमूद नाही केलेले असल्या कारणास्तव या ठिकाणी त्याचं उत्तर आपल्याला पाहावयास मिळत नाही। सर्व कारभार जिल्हा न्यायाधीशाचा जो आहे उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली असतो आणि राज्यपाल यांच्या। दुसरा क्वेश्चन असा आहे, सांचीचे बौद्ध स्मारक कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे। सांचीचे बौद्ध स्मारक मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। उत्तर प्रदेश या राज्यामध्ये विद्यार्थ्यांनो सांचीचे बौद्ध स्मारक स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न तिसऱ्या क्रमांकाचा असा दिसून येतो, खालीलपैकी कोणती नदी ही हिमालयीन नदी नाही ते आपल्याला ओळखायचं आहे। हिमालयीन नदी नसलेली आपल्याला विचारलेली आहे की कोणती आहे, सोन नदी, महानदी, चंबळ किंवा ब्रह्मपुत्रा। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो। ब्रह्मपुत्रा ही जी नदी आहे हिमालयीन नदी असलेली आपल्या सर्वांना या ठिकाणी दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा दिसून येतो की 42वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे। घटनादुरुस्ती आहे 42व्या क्रमांकाची। 1977, 1975, 1976 किंवा 1979। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 या ठिकाणी योग्य राहणार आहे। 1976 या वर्षी जे आहे 42वी घटनादुरुस्ती झालेली आपल्या सर्वांना दिसून येते। तर कव्हर करूया 5व्या क्रमांकाचा प्रश्न। प्रश्न विद्यार्थ्यांनो असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो संदेश आहे कशा दरम्यान दिलेला होता ते आपल्याला विचारलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संदेश धर्मांतर करते वेळेस, बहिष्कृत हितकारणी सभेमध्ये, 14 तळे सत्याग्रह अंतर्गत किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। बहिष्कृत हितकारणी सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश दिलेला आपल्या सर्वांना माहीत असावा। तर 6व्या क्रमांकाचा प्रश्न कव्हर करूया। या ठिकाणी सिंगूर पठार कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे आपल्याला विचारलेलं आहे। पठाराचं नाव सिंगूर पठार आहे। कोणत्या राज्यात येते, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, आसाम। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। तामिळनाडू या राज्यामध्ये कोणते सिंगूर पठार हे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। तर कव्हर करूया 7व्या क्रमांकाचा प्रश्न असा आहे, महाराष्ट्राचा भारतात साक्षरतेच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो ते विचारलेलं आहे। संपूर्ण भारतामध्ये आपल्या महाराष्ट्राचा साक्षरतेच्या दृष्टीने विचारलेला आहे 9वा, 8वा, 5वा किंवा 6वा। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। 6वा क्रमांक महाराष्ट्र म्हणजे आपल्याच राज्याचा भारतामध्ये साक्षरतेच्या दृष्टीने लागताना आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो 2011च्या जनगणनेनुसार। तर कव्हर करूया 8वा प्रश्न। संत्र्यामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा समावेश असतो ते आपल्याला विचारलेलं आहे। संत्री हे जे फळ आहे फळामध्ये कोणते आम्ल असते, ब्युटेरिक, टार्टरिक, सायट्रिक किंवा वरीलपैकी सर्वच। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। सायट्रिक हे जे आम्ल असते संत्र्यामध्ये असलेल्या आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांनो माहीत असावे। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 9वा असा दिसून येतो की शनी मांडळ हा जो तलाव आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो। तलावाचं नाव आहे शनी मांडळ हा तलाव। सातारा, जालना, पालघर, नंदुरबार। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। नंदुरबार या जिल्ह्यामध्ये शनी मांडळ हा तलाव स्थित आहे। तर घेऊया प्रश्न 10व्या क्रमांकाचा
असा आहे ब्युटेरिक आम्ल खालीलपैकी कशामध्ये समाविष्ट असते? या ठिकाणी आम्लाचा प्रकार आहे ब्युटेरिक हे आम्ल, तर ताक, लोणी, दूध किंवा वरीलपैकी सर्वच ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. लोण्यामध्ये ब्युटेरिक आम्लाचा समावेश असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर 11वा प्रश्न कव्हर करूया. नायसिनचे प्रमाण खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त असते? नायसिनचे प्रमाण कशामध्ये सर्वात जास्त असते? ऑप्शनमध्ये आहे डाळ, मका, ज्वारी किंवा गहू. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. डाळीमध्ये नायसिनचे प्रमाण इतरांपेक्षा सर्वात जास्त असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. तर कव्हर करूया. 12वा प्रश्न विद्यार्थ्यांना आपल्यासमोर असा आहे की या ठिकाणी फायनोक्विनोन हे कोणत्या जीवनसत्वाचे एक रासायनिक नाव आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. फायनोक्विनोन कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? जीवनसत्व ई, जीवनसत्व ब, जीवनसत्व अ किंवा जीवनसत्व के. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. जीवनसत्व के हे यांचे जे आहे फायनोक्विनोन हे एक रासायनिक नाव असलेले आपल्या सर्वांना माहीत असावे. तर कव्हर करूया. 13वा प्रश्न असा आहे. भारत व चीन या दोन देशादरम्यान खालीलपैकी कोणता युद्ध सराव आहे? भारत व चीन या दोन देशादरम्यान विचारलेला आहे. मित्रशक्ती किंवा शक्ती, हरिमाऊ किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. मित्रशक्ती हा जो युद्ध सराव आहे भारत व चीन या दोन देशादरम्यान असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. तर कव्हर करूया. 14वा प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर की पावसावर अवलंबून जी शेती असतात त्यास कोणते शेती म्हणतात? जी ही शेती पावसावर अवलंबून असते त्यास काय म्हणतात ते विचारलेलं आहे. कोरडवाहू शेती, बागायती शेती, झूम शेती किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. कोरडवाहू शेती असे जी शेती पावसावर अवलंबून असते त्या शेतीस म्हणतात. तर पाहूया. 15वा प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो की सुंदरी जंगले कोणत्या राज्यामध्ये दिलेल्या पर्यायापैकी आढळतात ते विचारलेलं आहे. जंगलाचा प्रकार आहे सुंदरी जंगले. तर काश्मीर, हिमालय, पश्चिम बंगाल, अंदमान बेट किंवा केरळचा किनारा. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. पश्चिम बंगालमध्ये सुंदरी जंगले जे आहे सर्वात जास्त प्रमाणामध्ये आपल्याला असलेले दिसून येतात. कव्हर करूया. 16वा प्रश्न. तर दुसरे अँग्लो मराठा युद्ध कोणत्या वर्षी झालेले होते? कोणत्या वर्षादरम्यान झालेले आहे? दुसरे विचारलेले आहे. दुसरे अँग्लो मराठा युद्ध 1803 ते 1805, 1799 ते 1702, 1807 किंवा या ठिकाणी 1809, 1810 किंवा 1812. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 1803 ते 1805 या वर्षादरम्यान दुसरे अँग्लो मराठा युद्ध हे घडलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. तर कव्हर करूया. 17वा प्रश्न विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दिसून येतो की पुण्यातील आगा खान पॅलेस या पॅलेसमध्ये दिलेल्या पर्यायापैकी कोणाचा मृत्यू झालेला होता? पुण्यात आगा खान पॅलेस आहे सर्वांना माहीत असेल. तर याच पॅलेसमध्ये महात्मा गांधी, राजीव गांधी, इंदिरा गांधी किंवा कस्तुरबा गांधी. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. कस्तुरबा गांधी यांचा जो मृत्यू आहे पुण्यामध्ये जे आगा खान पॅलेस दिसून येते त्या पॅलेसमध्ये झालेला होता. तर कव्हर करूया विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 18वा प्रश्न काय आहे ते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांना कोणी बंदी बनवलेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन म्हणजे काय आहे विद्यार्थ्यांना पाहून घ्या की औरंगजेब, शहाजहां, जयसिंग किंवा आदिलशहा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांना कोणी? तर आदिलशहा यांनी बंदी बनवलेले आपल्या सर्वांना माहीत असावे की केलेले होते म्हणून. तर कव्हर करूया. 19वा प्रश्न. वरसगाव धरण या धरणाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी कोणते आहे? वरसगाव धरणाच्या जलाशयाचे नाव विचारलेले आहे. तानाजी, येसाजी, संभाजी किंवा वीरबाजी. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. वीरबाजी असे जे आहे वरसगाव धरणाच्या जलाशयाचे नाव असलेले आपल्या सर्वांना माहीत असावे की आहे असे. प्रश्न 20वा दिसून येतो की सर्वात उच्च प्रजातीचा कोळसा खालीलपैकी कोणता आहे? सर्वात जास्त उच्च प्रजातीचा कोळसा विचारलेला आहे. बिटुमिनस, लिग्नाइट, अँथ्रासाइट किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. अँथ्रासाइट हा जो कोळशाचा प्रकार आहे सर्वात उच्च प्रजातीचा असलेला आपल्या सर्वांना असावा माहीत हा. तर कव्हर करूया. 21वा प्रश्न विद्यार्थ्यांनो. वासुदेव बळवंत फडके कोणते क्रांतिकारक आहेत किंवा होते विचारलेलं आहे. व्यक्ती आहेत क्रांतिकारक आहेत वासुदेव बळवंत फडके. समाज क्रांतिकारक होते, शिक्षण किंवा आद्य.
तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. आद्य क्रांतिकारक असे जे आहे वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील संबोधले जाते. कव्हर करूया. 22वा प्रश्न विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी उपवासाचा जो साबुदाणा असतो तो कोणत्या झाडापासून बनवला जात असतो किंवा बनतो ते विचारलेलं आहे. उपवासाचा साबुदाणा तर चंदन, साग, या ठिकाणी पाम सागो किंवा बाबूळ. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. या ठिकाणी पाम सागो एक झाड असते, त्या झाडापासून या ठिकाणी उपवासाचा साबुदाणा हा तयार होत असतो. तर कव्हर करूया विद्यार्थ्यांनो. आपल्यासमोर 23वा प्रश्न काय आहे. तेलबिया उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी कोणती क्रांती करण्यात आलेली होती. कशामध्ये तर तेलबियामध्ये वाढ करण्यासाठी. श्वेत क्रांती, धागा क्रांती, नील क्रांती किंवा पीत क्रांती. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 या ठिकाणी योग्य आहे. पीत क्रांती जी आहे कशामध्ये तर तेलबियामध्ये वाढ करण्यासाठी केलेली आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते. कव्हर करूया विद्यार्थ्यांनो. 24वा प्रश्न. धवल क्रांती खालीलपैकी कशामध्ये वाढ करण्यासाठी करण्यात आलेली होती. आता या ठिकाणी क्रांतीचा प्रकार आहे हा धवल क्रांती. अंडी उत्पादनामध्ये, दूध उत्पादनामध्ये, तेलबिया उत्पादनामध्ये किंवा रेशीम उत्पादनामध्ये. तर विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक योग्य राहणार आहे 2, म्हणजेच दुधामध्ये वाढ करण्यासाठी कोणती तर या ठिकाणी धवल ही क्रांती करण्यात आलेली आपल्या सर्वांना दिसून येते किंवा माहीत असावे. तर 25वा प्रश्न कव्हर करूया. पुणे हा जिल्हा महाराष्ट्राची कोणती राजधानी म्हटला जात असतो. पुणे हा जिल्हा कोणती राजधानी आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक, वरीलपैकी दोन्ही किंवा नियोजित. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. शैक्षणिक तसेच सांस्कृतिक राजधानी जे आहे पुणे शहराला महाराष्ट्राची संबोधले जाते. तर कव्हर करूया. 26वा प्रश्न काय आहे. गोंड राज्यांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते. कशाचा जिल्हा तर गोंड राज्यांचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते. नंदुरबार, चंद्रपूर, गोंदिया किंवा सिंधुदुर्ग. तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहणार आहे. एक नंदुरबार जिल्ह्याला जे आहे गोंड राज्यांचा जिल्हा असे म्हटले जात असते. तर कव्हर करूया पुढचा प्रश्न. कच्च्या आंब्यामध्ये कोणत्या आम्लाचा समावेश असतो. या ठिकाणी कच्चे आंब्यामध्ये विचारलेलं आहे की कोणते आम्ल असते. सायट्रिक, टार्टरिक, मेलिक किंवा वरीलपैकीच नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. टार्टरिक आम्लाचा समावेश कच्च्या आंब्यामध्ये झालेला असतो. सर्वांना माहीत असावे. अतिशय महत्त्वाचे सर्व या सुपर क्लासमध्ये प्रश्न आहेत जे की एक्झाममध्ये आलेलेच आहेत सर्वच्या सर्व. सर्वात जुना वेद खालीलपैकी कोणता आहे. वेदांचे प्रकार आहेत ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद. तर या ठिकाणी सर्वात जुना वेद आपल्याला ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. ऋग्वेद हा जो वेद आहे सर्वात जुना असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. हा म्हणजे सर्वच या एक्झाममध्ये सुपर क्लासमधले जेवढेही क्वेश्चन्स आहेत कुठल्या ना कुठल्या एक्झाममध्ये विचारलेलेच आहेत विद्यार्थ्यांनो. तर कव्हर करूया. 29वा प्रश्न असा आहे की औरंगाबाद विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान किंवा छोटा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे. औरंगाबाद विभागातील विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो. परभणी, नांदेड, हिंगोली किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक किती 3 योग्य राहणार आहे. हिंगोली हा जो जिल्हा आहे या ठिकाणी औरंगाबाद विभागातील सर्वात छोटा किंवा लहान असलेला एक जिल्हा दिसून येतो. तर कव्हर करूया विद्यार्थ्यांनो. 30वा प्रश्न आपल्यासमोर काय राहणार आहे. महाड येथे असलेल्या क्रांतिस्तंभाची एकूण उंची आपल्याला फुटामध्ये विचारलेली आहे की किती फुटाची आहे. महाड येथे क्रांतिस्तंभ आहे सर्वांना माहीत आहे. तर याचीच उंची किती आहे. 40 फूट, 51 फूट, 60 फूट किंवा 30 फूट. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. 51 फूट एवढी महाड येथे जो क्रांतिस्तंभ आहे विद्यार्थ्यांनो त्या क्रांतिस्तंभाची एकूण उंची असलेली आपल्या सर्वांना माहीत असावं की 51 फूट आहे. आता सुपर क्लासला विद्यार्थ्यांनो एक लाईक करायचं आहे. 1 सेकंद पण आपल्याला नाही लागणार आहे. जेव्हा तुम्ही सुपर क्लासला लाईक करसाल तुमच्यातर्फे मोटिवेशन मला मिळेल अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास तुमच्यासाठी बनवण्यासाठी. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल किंवा या चॅनलला सबस्क्राईब आतापर्यंत नाही केलेले असेल तर काय करायचं आहे. या चॅनलला सबस्क्राईब लगेच करायचं आहे. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल एकदम फ्री असते. तुम्हाला काय होईल की जेव्हा कधी सुपर क्लास आपल्याला पुढची या चॅनलवर अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड होता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल. त्या कारणास्तव सबस्क्राईब आणि या सुपर क्लासला एक लाईक करणं अत्यंत गरजेचे असते. लगेच करून घ्या. तर मिळतो कडा स्पेशल आणि फ्रेश विद्यार्थ्यांनो सुपर क्लासमध्ये.